तुम्हाला माहितीये का, पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरासमोर एक अत्यंत प्राचीन शिवलिंग आहे, ज्याला मल्लिकार्जुन शिवलिंग असे म्हटले जाते. या शिवलिंगाचे पूजन संत नरहरी महाराज नियमितपणे करत असत. संत नरहरी महाराज हे असे शिवभक्त होते की त्यांनी महादेवांशिवाय इतर कोणत्याही देवाला कधीच मानले नव्हते. एकदा एका सावकाराने विठ्ठलाला नवस केला की जर मला मुलगा झाला तर मी तुला सोन्याचा कडदोरा अर्पण करीन. विठ्ठलाच्या कृपेने त्याला पुत्रप्राप्ती झाली. तेव्हा तो सावकार नरहरी महाराजांच्या दुकानात आला आणि त्याने सोन्याचा कडदोरा बनवून देण्याची विनंती केली. मूर्तीचे माप घेण्यासाठी नरहरी महाराज विठ्ठल मंदिरात आले, परंतु विठ्ठलाचे दर्शन होऊ नये म्हणून त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आणि माप घेण्यासाठी पुढे गेले. तेव्हा त्या ठिकाणी त्यांना शिवलिंगाचा स्पर्श जाणवला. जेव्हा त्यांनी डोळ्यांवरील पट्टी काढली तेव्हा त्यांच्या समोर विठ्ठलाची मूर्ती उभी होती. त्याच क्षणी नरहरी महाराजांच्या अंतरात्म्यातून एक दिव्य आवाज आला. हर आणि हरीचे रूप जरी वेगळे असले तरी त्यांचे तत्व एकच आहे. या अनुभवानंतर नरहरी महाराजांच्या मनातील द्वेष नाहीसा झाला. हळूहळू त्यांच्या मनात विठ्ठल नामाची ओढ